अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत केडगाव प्रभाग क्रमांक 16 मध्ये एका नव्या राजकीय समीकरणाचा उदय झाला। केडगावचा स्वाभिमान आणि प्रलंबित प्रश्न मांडण्यासाठी 4 तरुण उमेदवारांनी एकत्र येत अपक्ष पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे। 2 जानेवारी रोजी ग्रामदैवत रेणुका माता आणि भैरवनाथ यांचे दर्शन घेऊन या पॅनलच्या प्रचाराचा धडाक्यात शुभारंभ करण्यात आला। केडगावच्या विकासाचा नवा आराखडा घेऊन अ गट विमल दादू कांबळे, ब गट सविता अशोक कराळे, क गट सागर अंजाबापू सातपुते, ड गट भूषण अशोक गुंड हे निवडणुकीच्या मैदानात उतरलेत। आमच्या नेत्यांनी केडगावकरांना कोथरूड सारखा विकास करण्याचे जे स्वप्न दाखवले होते ते आजही अधुरेच आहे। केडगावातील महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा खाली उतरविण्यासाठी आणि केडगावकरांचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी ही लढाई आम्ही हाती घेतली असा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला। प्रभागातील रस्ते, पाणी आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत समस्या आजही कायम असल्याचा आरोप उमेदवारांनी केला। हा अपक्ष अर्ज केवळ निवडणुकीपुरता नसून केडगावच्या अस्तित्वाचा लढा आहे अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। नागरिकांच्या आग्रहाखातर आणि त्यांच्या विश्वासावर आम्ही ही निवडणूक लढवत असल्याचंही त्यांनी सांगितलं। आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 16 या ठिकाणी आम्ही 4 उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ केडगावमधील सर्व ज्येष्ठ नागरिक माता भगिनींच्या आशीर्वादाने या ठिकाणी आम्ही भैरवनाथाच्या चरणी अर्पण केला। आणि केडगावकरांचं जे काही कोथरूड करायचे जे स्वप्न आहे ते कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न झाला, पण केडगावच्या लोकांचा प्रतिसाद का तुम्ही 4 उमेदवार आम्हाला या ठिकाणी पाहिजे, त्या लोकांच्या आग्रहाचा खातर आम्ही या ठिकाणी निवडणुकीमध्ये उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे। एवढंच बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। केडगावचं कोथरूड करायचे याच्यात विकास आला ना सगळा। मी सविता अशोक कराळे, प्रभाग क्रमांक 16 या प्रभागामधून अपक्ष उमेदवारी करत आहे। तसेच आमचे नेते यांनी आज केडगावसाठी खूप स्वप्ने पाहिले होते। तसे आम्ही केडगावच्या विकासासाठी, तसे आमच्या महिलांच्या आरोग्यासाठी, तसेच कचरा यासाठी आम्ही सर्व उमेदवार केडगाव मधून उमेदवारी करत आहोत, साथ दिलेली आहे। तसेच आम्हाला इथं पण मतदानामधून आमच्या केडगावकरांनी आम्हाला मतधिक्य देऊन साथ द्यावी, तसेच आई जगदंबेचरणी मी प्रार्थना करते आणि थांबते। आज आम्ही प्रभाग क्रमांक 16 मध्ये आमचा उमेदवारी अर्ज हा पक्ष म्हणून आम्ही आज या ठिकाणी ठेवलेला आहे। हा अर्ज आम्ही आमच्या केडगावकरांच्या स्वाभिमानासाठी आणि त्यांच्या ज्या समस्या राहिल्यात त्या सोडवण्यासाठी हा अर्ज आम्ही इथं ठेवलेला आहे। केडगावकरांना जे स्वप्न आमच्या नेत्यांनी दाखवलं होतं ते केडगावचं कोथरूड करायचं, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही आज ठामपणे इथं उभा राहिलेलो आहे। आम्ही हे स्वप्न पूर्ण करणारे। आज वेशीमध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून, तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पण पुष्पहार अर्पण करून आई जगदंबे चरणी नतमस्तक होऊन आम्ही हा निर्णय घेतलेला आहे की केडगावकरांचा स्वाभिमान जिवंत ठेवायचा आणि केडगावकरांसाठी ही लढाई करायची, असा आम्ही ठामपणे निर्णय घेतलेला आहे। आई जगदंबे चरणी प्रार्थना केलेली त्याची केडगावकरांचा हंडा जो डोक्यावरून उतरला होता पाणी योजना आल्यावर, तो हंडा आता परत डोक्यावर आलेला आहे आई बहिणींच्या, तो उतरवण्याची शक्ती आई जगदंबे आम्हाला दे, असे आम्ही प्रार्थना केलेली। आज केडगावमध्ये स्वाभिमानी केडगावकर हा खऱ्या अर्थाने एकजुटलेला दिसला। प्रभाग क्रमांक 16 अ मधून विमल दादू कांबळे, ब मधून सविताताई अशोक कराळे, प्रभाग क्रमांक क मधून भूषण सागर अंजबापू सातपुते आणि प्रभाग 16 ड मधून भूषण अशोक गुंड या 4 उमेदवारांनी केडगावमध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज ठेवले आणि त्यांनी आज या ठिकाणी केडगावच्या सर्व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एक केडगावचा विकास कुठेतरी राखलेला आहे। तो एकत्र विकास जोमाने करण्यासाठी केडगावचे सर्व 4 अपक्ष उमेदवार एकत्र येऊन स्वाभिमानी केडगावकर काय असतो हा विरोधकांना दाखवून देण्यासाठी अख्खं केडगाव आज एकत्र झालेला आहे। आणि मी या 4 उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि केडगावकर या स्वाभिमानी लढाईमध्ये या 4 उमेदवारांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहील असा विश्वास करतो। आणि मी आज आई जगदंबेला एवढंच ताकद करतो की या 4 उमेदवाराला भरघोस मतांनी विजय करून यश संपादन करू। जय हिंद।
या महानगरपालिकेच्या नगर शहराच्या हद्दीमध्ये केडगाव एक असं गाव आहे की या गावामध्ये शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराला मानणारा वर्ग आहे आणि या महापुरुषांच्या विचारावर चालणारा केडगाव येथील मतदार हा सुज्ञ मतदार आहे आणि म्हणून उद्याची जी निवडणूक होऊ घातलेली आहे या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी या केडगाव मधला तमाम स्वाभिमानी केडगाव नागरिक या ठिकाणी जागा झालेला आहे आणि म्हणून या स्वाभिमानी केडगावकरांच्या माध्यमातून हे 4 उमेदवार प्रभाग क्रमांक 16 मध्ये या ठिकाणी उभा केलेले आहेत. हे जे उमेदवार उभा केलेले आहेत माझी तमाम मतदाराला आणि सर्व समाजाला या ठिकाणी सांगायचंय हे जे उमेदवार उभा केलेले आहेत हे अतिशय गोरगरीब जनतेमधले आणि केडगावचे भूमिपुत्र असल्या कारणाने आणि केडगावच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या आशीर्वादाने हे उमेदवार उभा केलेले आहेत आणि म्हणून माझी या ठिकाणी नम्रपणाची विनंती आहे की आज या ठिकाणी प्रचाराचा नारा फुटलेला आहे. खऱ्या अर्थाने प्रभाग 16 मधून या ठिकाणी विमलताई कांबळे यांचा प्रचाराचा नारा आज या ठिकाणी फुटलेला आहे. त्याचबरोबर सो कराळे सविताताई यांचा सुद्धा प्रचाराचा नारा प्रभाग 16 मधून या ठिकाणी फुटलेला आहे. त्याचबरोबर सातपुते सागर प्रभाग क्रमांक 16 मधून आणि गुंडभूषण प्रभाग क्रमांक 16 मधून या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे आणि यांना आशीर्वाद देण्यासाठी आज या केडगाव मध्ये अतिशय चैतन्याचं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे. या केडगाव मधला तमाम माता भगिनी या 4 उमेदवाराला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आज हजर राहिलेले आहेत आणि सर्व माता भगिनी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, स्वाभिमानी केडगावकर असतील, आता यांनी एक ठाम निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे की आमचे हे 4 उमेदवार जे आहेत हे आमच्या केडगावकरांच्या स्वाभिमानी केडगावकरांचे उमेदवार म्हणून आहेत आणि यांच्या अंगावर गुलाल येत्या 16 तारखेला पडला पाहिजे अशी तमाम केडगावकरांची भावना या ठिकाणी निर्माण झालेली आहे. यावेळी माजी नगरसेवक सुनील मामा कोतकर, विठ्ठल कराळे, पोपट कराळे, अंजाबापू सातपुते, गोविंद कोतकर, सुनील उमाप, पोपट साठे, सुभाष कारले, माजी नगरसेवक, प्रभागातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रतिनिधी शुभम पाचारणे, अहिल्यानगर. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.